रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत ही वाली स्लीव, जी की तुम्ही बघू शकता। एकदम सुंदर अशी बाही डिझाईन मी इथं बनवून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीची बलून स्लीव तुम्ही कशा प्रकारे बनवू शकणार याची सविस्तर माहिती तुम्हाला मी आजच्या ह्या व्हिडिओत दिलेली आहे। तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर बघा, ह्या ब्लाऊजच्या बाही डिझाईनसाठी आपण जो काट आहे तो बाजूला केलेला आहे आणि वेगळं असं नेट आणलेलं आहे। ठीक आहे, तर मी नेटचे इथं 2 पार्ट कट केलेले आहेत। बरोबर नेटचा जेवढा पन्ना असतो तेवढाच आपल्याला इथं कापड लागणार आहे आणि उंचीला तुम्ही जेवढी स्लीव घेत असणार त्यामध्ये 2 इंच प्लस करा पफ क्रिएट करण्यासाठी। तर इथं बघा, मी उतार असतो ना तो देऊन घेतलेला आहे 4 वर आणि सर नॉर्मली एक आकार देत वरून कट करून घेते। तसं आपला हा प्रॉपर शेप नाही आहे। मी तुम्हाला परत पुन्हा व्यवस्थित दाखवणार आहे की नेमकं पफ स्लीवसाठी तुम्हाला कसं मेजरमेंट घ्यायचं आहे। इथं तुम्हाला जी काही स्लीव घ्यायची आहे त्याच्या उंचीमध्ये बरोबर प्लस 2 इंच ॲड करायचं आहे। जसं की 7 घ्यायची असेल तर 9 घ्या, 9 घ्यायची असेल तर 11 घ्या। इथं आपण एक्स्ट्राचं पार्ट मोजून घेतोय बरोबर 5 ते 6 इंच। ठीक आहे, 5 ते 6 इंच मी हा एक्स्ट्रा पार्ट मोजून घेतलेला आहे आणि तिथपर्यंत आपल्याला आकार थोडासा सरळ सरळ राहू देत राऊंडमध्ये करायचा असतो। आणि बाहीची घडी बघायला गेली तर बरोबर बाहीचा डबल घ्यायची आहे। बाही घडी जेवढी असते ना त्याहून डबलचा कापड आपल्याला यासाठी घ्यायचा असतो। ठीक आहे, अशा पद्धतीने मी थोडा वरून आकार दिला आणि इथं बरोबर 5 इंचावर पॉईंट लावलेला आहे। 5 वर ह्या बाजूला, 5 वर वरच्या दिशेने, तर खाली तसंच वर आपण कट लावून घेणार। आणि आता आपण जो कट लावलेला आहे त्या कटपासून आपण सुरुवात करणार आहे प्लेट घेण्याची। प्लेट तुम्हाला अगदी छोट्या छोट्या अशा म्हणजे जवळ प्लेट घ्यायच्या आहेत आणि एकदम छोटे छोटे घ्यायचे आहेत। जास्त मोठी प्लेट घेऊ नका, नाहीतर तुमच्या ब्लाऊजच्या स्लीवला लुक जसा हवा तसा मिळणार नाही। म्हणून नॉर्मल अशा छोट्या प्लेट टाकायच्या। जसं की हा कट तर तो कट, दोन्ही कटच्या निशाणपर्यंत मी बरोबर संपूर्ण कापडमध्ये इथं प्लेट टाकून घेणार आहे। तर खालच्या दिशेला आपल्या प्लेट टाकून झाल्या का आपण वर देखील प्लेट टाकून घेणार। आता वरच्या दिशेने आपण प्लेटांची दिशा असं गरजेचे नाही की ह्याच बाजूला यायला हवी का त्याच बाजूला। तुम्हाला जो हात जमत असेल तसं तुम्ही खालीवर म्हणजे इकडे तिकडे प्लेटची दिशा ठेवू शकता। तर मी अशा पद्धतीने वरच्या दिशेने देखील एकदम छान अशा प्लेट पाडून घेते। तर प्लेट पाडल्यामुळे काय होतं, आपल्याला इथं छान असं पफ क्रिएट होतो। मस्त असं आपली इथं बलून स्लीव आपण बनवून घेणार आहे। तर ह्या कस्टमरने मला नवीन वेगळा कापड आणायला सांगितला। नेटच्या स्लीव बनवायच्या होत्या, तसंच बॅकनेकवरती डिझाईन ॲड करायची होती नेटच्या मदतीने। तर ह्या ब्लाऊजच्या संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा। आता इथं आपण फक्त जी बॉर्डर आहे ना खालची, त्या बॉर्डरसाठीच कापडचा म्हणजे अस्तरचा वापर करून घेतोय। इथं अल्टरच्या फिनिशिंगने आपल्याला बॉर्डर आणि अस्तर लावून घ्यायचं आहे। आता इथं याचं मी सेंटर काढलेलं आहे आणि ही जी काही बॉर्डर आहे ही खाली दंडगेटच्या निम्मी प्लस मी 2 इंच घेतलेली आहे बरोबर। म्हणून मी याचे सेंटर काढून घेतलेलं आहे। आणि इथं बॉर्डर उलट सुलट बाजू मी व्यवस्थित बघत शिद्दीवाली बाजू बरोबर अशी खाली यायला हवी, म्हणजे आपण उलट बाजू वर ठेवलेली आहे बघा आणि उलट बाजूवरच आता आपण टिप टाकतोय। खाली अस्तर, मध्ये नेटचा कापड आणि वरून हा काट जो मी कट करून बाजूला केलेला होता। तर हे असे आपल्याला तिन्ही लेअरमध्ये व्यवस्थित 3च्या 3 लेअर येत आहेत का हे बघत स्टिचिंग करायची आहे। एकदम सुंदर अशी आपण इथं यावर अल्टरची फिनिशिंग करणार आहेत। तर जेव्हा पण आपण असं काम करतो ना, डिझायनर स्लीव वगैरे बनवायला घेतो, मग फिनिशिंगकडे खूप आपल्याला विशेष लक्ष द्यायचं असतं आणि कस्टमर आपल्याकडे आपली फिनिशिंग बघूनच येतात।
बघा आता आपला अस्तर तसंच मेन कापड म्हणजे काठ जो होता तो मी असं खाली करून घेतला आणि त्यावर दापटीप टाकून घेतले. यामुळे काय झालं, आपल्या नेटच्या कापडला सुंदर अशी फिनिशिंग मिळाली. आता याला आपण क्रॉसपट्टीसारखाच रोल करून घेतलेला आहे की जेणेकरून खालच्या दिशेने देखील फिनिशिंग आपल्याला इथं देता येणार आहे. ठीक आहे, अशी खूप सोपी पद्धत आहे आणि मी बऱ्यापैकी माझी कामं अशीच करत असते. म्हणजे यामध्ये काय होत असतं, वेळेची पण बचत होते आणि फिनिशिंग मिळत असते. तर मी खूप सुंदर म्हणजे अशाच पद्धतीने माझं काम करते. तुम्ही देखील असं करून बघा, एकदम छान असं तुम्हाला पण फिनिशिंग जमणार आहे. आता पूर्णपणे स्लीव आपण बाहेर काढणार आणि त्यानंतर असं व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं किंवा प्रेसच्या मदतीने परत प्रेस फिरवून घ्यायची आणि मग इथं आपण दापटीप देऊ शकतो. ठीक आहे, काठावर वरून दापटीप द्यायची आहे. या बाहीसाठी मी ब्लाऊज पीसच्या कपड्याचे बटन बनवलेले आहेत. जो कापड आहे ना ब्लाऊज पीसच्या, त्याच्या मदतीने मी फेब्रिकचे बटन बनवले आणि सुंदर असे बटन इथं लावून फायनल लुक कंप्लीट केलेला आहे. तर मग आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची स्लीव डिझाईन दाखवलेली आहे. ब्लाऊज हे कटोरीमध्ये आहे आणि मागे बोटनेक आहे. तर याच्या देखील सविस्तर डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. तर बोटनेकचं ब्लाऊज आपण कटोरीमध्ये शिवू शकतो का, तर हो, आणि मी तसं करून तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तो व्हिडिओ देखील नक्कीच बघा. आणि आजची बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला, मग मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.